निवडणुकीच्या 288 जागांच्या निकालासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत। तर राज्यात पोलचे अंदाज पाहिल्यास महाविकास आघाडीला स्थान नाही आणि त्यामुळे जी त्यांची धावपळ सुरू आहे तो सर्व प्रकार म्हणजे विरोधी पक्षनेता कोण होईल यासाठी आहे असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। तर महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण झालेले आहेत, तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावे असं आम्हाला वाटतं अशी शिरसाटांनी प्रतिक्रिया दिली आहे। बच्चू कडू जो जिंकेल त्याच्यासोबत जातील हा अनुभव आहे। तर 29 तारखेनंतर नागपूर अधिवेशनाची घोषणा केली जाईल आणि त्यानुसार अधिवेशन होईल। मंत्रिपदाच्या यादीत मी नक्की असेल असा विश्वास संजय शिरसाट यांनी व्यक्त केला। नाना पटोलेने काही जावई शोध लावायचा प्रयत्न केलेला आहे। एकनाथ शिंदे हे नाराज नसतात तर हे आक्रमक असतात, ते रडत नाहीत तर लढत असतात। मला वाटतं नाना पटोलेंना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना उभाटाला बरोबर घ्यायचं नाही अशी त्यांची मानसिकता दिसते, म्हणून उभाटाचा कार्यक्रम संपलाय की काय अशी शंका यायला तर जागा आहे। मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर ही निवडणूक लढवली गेली। या बाकी सर्वे बरोबर जर आणखीन दुसरा एक सर्वे पाहिला तर मुख्यमंत्र्यांच्या नावाला, शिंदे साहेबांच्या नावाला सर्वात जास्त पसंती देण्यात आलेली आहे। म्हणून आमच्या पक्षाची भूमिका नाही तर आमच्या सर्व कार्यकर्त्याची जी इच्छा आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे झाले पाहिजेत, म्हणून त्यावर अखेरला निर्णय हा वरिष्ठ नेते घेतील। त्यावर आताच आम्ही कोणताही भाष्य किंवा वाद घालणार नाही। शरद पवार बरोबर जाण्याचा प्रश्न नाही, शरद पवार कुठे जातील हाच एक मोठा प्रश्न आहे। शरद पवार हे महाविकास आघाडी बरोबर राहतील असं कोणीही त्यांच्या पक्षातला नेताही छातीठोकपणे सांगू शकत नाहीत। म्हणून शरद पवारच्या भूमिकेबद्दल संभ्रम पूर्ण पक्षातील कार्यकर्त्यांनाही आहे, नेत्यांनाही आहे आणि उभाटा गटातली लोकांनाही आहे। एकंदरीत महाविकास आघाडीला याबद्दल संभ्रम निर्माण तयार झालेला आहे। शरद पवार एकनाथ शिंदेना पाठिंबा देऊ शकतात, कुठेही जाऊ शकतात। शरद पवार काही करू शकतात। मागच्या वेळेला भाजपला विदाउट टर्म कंडिशनचा त्यांनी पाठिंबा दिला होता 2014ला। म्हणून शरद पवारांच्या भूमिकेवर आज कोणीही ठामपणे कोणी सांगू शकत नाही, पण योग्य वेळेला ते निर्णय घेतील। महायुतीबरोबर ते येतील का नाही हेच याचा हा प्रश्न आहे। आमची महायुती एकदम घट्ट आहे। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी किमान 160 जागा जिंकेल आणि आम्ही 26 तारखेला सरकार स्थापन करू असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केलेला आहे। एक्झिट पोलवर आमचा विश्वास नाही असंही ते म्हणाले। काही अपक्षांना महाविकास आघाडीला आतापासूनच पाठिंबा असल्याचंही त्यांनी म्हटलं। तर महायुतीकडून अपक्षांना पैशांची ऑफर दिली जाते याचा अर्थ आम्ही जिंकत आहोत असंही संजय राऊत म्हणाले। महाविकास आघाडी किमान 160 जागा जिंकून 160 किमान आम्ही काल सगळे एकत्र बसलो। साधारण महाराष्ट्रभरातला निवडणुका, मतदान, कौल या संदर्भात मी, जयंतराव पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल देसाई होते सोबत आम्ही सगळे बसलो आणि सीट टू सीट असेसमेंट केल्यावरती असं लक्षात आलं की 160 जागा आम्ही सहज जिंकतो। महाविकास आघाडीने 160 जागा जर आम्ही जिंकतो, हे सर्व कोणी आणि कसे केले? हे काय कुठले एक्झिट पोल, कुठल्या तरी कंपन्या येतात एक्झिट पोल करतात, आमचा विश्वास नाही। आतापासूनच एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस वगैरे जी मंडळी आहेत बरं का, जे उशाला नोटांची बंडलं घेऊन झोपतात, त्यांना झोप लागत नाही त्याशिवाय, किंवा गादीमध्ये पण पैसे टाकून झोपतात, त्यांनी आतापासूनच या अपक्षांना वगैरे 50-50 कोटी 100-100 कोटीची ऑफर द्यायला सुरुवात केली। याचा अर्थ आम्ही जिंकतो आहोत। हे सर्वेवाल्यांना सांगा तुमच्या, जेव्हा हे असे लोक त्यांना जिंकण्याची एवढी खात्री असेल तर आतापासून हे पैशाच्या थैल्या पाठवल्या नसता लहान पक्ष, अपक्ष वगैरे लोकांना। पुढे बोलूया तर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। शिवडी विधानसभा मतदारसंघात भाजपनं पाठिंबा दिल्यामुळे त्यांचे आभार मानण्याकरता त्यांनी भेट घेतल्याचं कळतंय। तर महायुतीचं सरकार येईल असा विश्वास बाळा नांदगावकर यांनी
व्यक्त केलं. दरम्यान कालिदास कोळंबकर यांच्या मुलाची लग्नपत्रिका देण्यासाठी आल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे आज बाळा नांदगावकर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याकरता सागर बंगल्यावरती पोहोचलेले होते. शिवडी विधानसभा मतदारसंघात भाजपनं पाठिंबा दिल्यामुळे त्यांचे आभार मानण्याकरता भेट घेतली असं त्यांनी म्हटलंय. शुभेच्छा दिला आणि शिवाय त्यांनी मला पाठिंबाही दिला होता म्हणून त्यांचा आभारही मानले. साहेबांनी त्यावेळेला सांगितलं होतं तर आता जर सत्ता आलीच येणारच आहे तर त्याच्यात कदाचित साहेब सहभागी पण होऊ शकतात असं त्यांनीच बोललेलं असल्यामुळे बोलायला मला हरकत नाही. घटक पक्ष मिळूनच सगळी सत्ता स्थापन होईल असं वाटतंय का तुम्हाला? एका महाविकास आघाडी असेल या महायुतीला एकमत मिळेल असं वाटतंय? मला असं वाटतंय की सगळ्यांनी मिळूनच ते सरकार बनवावं लागेल. महायुतीचं बनेल सरकार असं मला दिसतंय.